विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेच्या वतीनं दिंडोरीत रास्ता रोको, तहसीलदारांना निवेदन सादर. दिंडोरी येथे शिवसेनेच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत, धरणांमधून सोडलेले पाणी तात्काळ बंद करावे, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसावा आदींसह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार धनराज महाले, शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश डोखळे, मविप्र संचालक प्रवीण जाधव, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला भास्कर, युवा सेना जिल्हा प्रमुख वैभव महाले, तालुका प्रमुख अमोल कदम, शहर प्रमुख सुरेश देशमुख, नगरसेवक सुजित मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष सचिन देशमुख आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दिंडोरी येथे शिवसेना पक्षाच्या वतीने व सर्व शेतकरी बांधवांच्या सहकार्याने रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं. खरं तर तालुक्यातील रस्त्यांची आणि त्याचबरोबर वीज महामंडळ आणि गैरकानूनी धंदे, अवैध धंदे हे फार मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये त्याची गेली निर्माण झालेली आहे आणि त्या विरोधात प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी आजचा हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला. रास्ता रोकोच्या प्रसंगी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार यांनी सर्वांनी सहकार्य केलं. तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या ज्या काही तालुक्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही क्रमाक्रमांकाने पत्रावर दिलेल्या आहेत आणि त्या अडचणीचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्याच दालनामध्ये सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत आणि जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बैठक लावण्यात यावी आणि आम्ही दिलेल्या निवेदनात क्रमाक्रमाने जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले आहे त्याचं उत्तर द्यावं यासाठी आज निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनाही सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे. पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही मीटिंग लावू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे वीज महामंडळाचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचण आहे. वीज महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. पुढच्या हप्त्यामध्ये नाशिक रोड येथे कार्यकारी अभियंता वीज महामंडळ यांच्याकडे आमच्या सर्व शेतकऱ्यांसमवेत त्या ठिकाणी मीटिंग लावण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ही सर्व आश्वासनं किंवा हे सर्व प्रश्न जर सुटले नाही तर पुढच्या काळामध्ये शेतकरी आणि सर्व जे काही आमचे दिंडोरीवासी आहेत यांच्या समवेत शिवसेना स्टाईलने मोठ्या संख्येने प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल असाही इशारा या ठिकाणी दिलेला आहे.